आमदार राजेश पाडवी बोलताना म्हणाले, समोरच्यांचे दुकान तात्पुरते आहे, आपले कायमस्वरूपी 24 तास चालणारे राहणार आहे। यावेळी डॉक्टर शशिकांत वाणी यांनी सांगितले की काही कार्यकर्ते सांगतात की पक्षात गटतट आहे, परंतु गटतट नसून मनभेद आहेत। चांगल्या गोष्टी मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे कार्यकर्त्यांना सुचवले। विधानसभा क्षेत्र प्रमुख कैलास चौधरी यांनी सांगितले, साहेब पक्ष सांगतील त्या उमेदवारासाठी आपण काम करायचे आहे। माजी लोकनियुक्त नगर अध्यक्ष अजय परदेशी बोलताना म्हणाले, 2017 मध्ये आम्ही टपरीवाला, प्लंबर, भाजीवाला अशी लगांची टीम घेऊन निवडणुकीत उतरलो होतो, परंतु भारतीय जनता पार्टीमुळे आम्ही विजयी झालो। कार्यकर्त्यांमध्ये नवा व जुना असा भेद करू नये, सर्वांना सोबत घेऊन काम करायचे आहे। शहर अध्यक्ष गौरव म्हणाले, ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी काही चुका असतील तर पदरात घ्यायच्या आहे। भारतीय जनता पार्टी हा एकसंघ परिवार आहे, सर्वांनी एकदिलाने काम करून आपला झेंडा नगरपालिकेवर फडकवायचा आहे। माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी बोलताना म्हणाले, साहेब जो आदेश देतील तो आमच्यासाठी ऊर्जा देणारा असणार आहे। यावेळी अनिल परदेशी, शिरीष माळी, संजय वाणी, योगेश पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी उपस्थित प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी, विधानसभा क्षेत्र प्रमुख कैलास चौधरी, महानगर अध्यक्ष अजय परदेशी, शहराध्यक्ष गौरव वाणी, जितेंद्र सूर्यवंशी, नारायण ठाकरे, प्रकाश वळवी, दरबार सिंग पाडवी, सुरेश माळी, विलास डांबरे, संजय माळी, सुभाष चौधरी, भगवान मोगरे, अरविंद पाडवी, ईश्वर पाडवी, अनिल माळी, जगदीश परदेशी, गोकुळ गुरव, अंबालाल साठे, शिरीष माळी, प्रदीप शेंडे, गोविंदा पाडवी, योगेश गुरव, योगेश पाडवी, शानुबाई वळवी, नीला मेहता आदी कार्यकर्ते उपस्थित होते। अभिमानाने सांगतो की नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भारतीय जनता पक्षाची नोंदणी असेल तो शहादा तळोदा मतदारसंघ आहे। शहरात देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सदस्य नोंदणी झाली आहे, म्हणून घाबरायचं कारण नाही। छोटे छोटे दुकान लागतात, त्यांना घाबरायचं अजिबात कारण नाही। आपली फार मोठी दुकान आहे, आपण 24 तास लोकांसाठी काम करतो, लोकांना त्या ठिकाणी उपलब्ध राहतो। लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी असेल, माझे पक्षाचे पदाधिकारी असतील, आपण सर्व तत्पर आहेत। कोणत्याही कार्यकर्त्याला काही कोणाचं सुटलं दुखलं असेल लगेच माहिती पडतं। तो कार्यकर्ता त्या गल्लीमधला असेल, हट्टीमधला असेल, कॉलनीमधला असेल, तो मला किंवा कार्यकर्त्यांना फोन करून सांगतो की साहेब ह्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर त्याच्या नातेवाईक त्या ठिकाणी त्याचं दुःखद निधन झालं किंवा ठिकाणी त्यांचं काय धार्मिक कार्यक्रम आहे। आपण सर्व आवर्जून उपस्थित राहतो। आपण सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पक्ष हा आपला परिवार आहे। आपण परिवारासारखं प्रत्येकाच्या सुखदुःखात हजर राहतो। त्याच पद्धतीने मला सांगायचंय की हा मोठा परिवार आहे। सर्वच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्व धर्म समभाव ह्याच्याने चालतंय, कोणालाही त्या ठिकाणी कमी लेखलं जात नाही। सर्वांना सारखी वागणूक दिली जाते, सर्वांचा सन्मान केला जातो। माझ्या माहितीनुसार मी तर माझ्या कुठलाही कार्यकर्ता असेल, बूथ प्रमुख असेल, शक्ती केंद्र प्रमुख असेल, कार्यकर्ता असेल, जुना कार्यकर्ता असेल, नवीन कार्यकर्ता जरी असेल तरी त्याने फक्त सांगितलं की मी असं बोलतोय, त्याला आपण सन्मानाची वागणूक देतो, त्याचे आपण चांगलं बोलतो, त्याला काय म्हणायचं ते पहिले जाणून घेतो आणि जेवढी योग्य ती मदत होईल ती सर्वतोपरी आपण करण्याचा प्रयत्न करतो। त्या समस्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो। आपण काही दिवसापूर्वी या ठिकाणी शहराच्या काही पावसाळ्यामुळे ज्या काही समस्या ह्या शहरामध्ये उद्भवतात, नाले सफाई असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, तर त्यासाठी आपण या ठिकाणी ह्याच ठिकाणी आपण बैठक घेतली होती। त्या ठिकाणी शहरातले काही लोक आले, काही लोक येऊ शकले नाही। ज्या ज्या समस्या त्यांनी मांडल्या आपण लिहून घेतल्या आणि त्याला प्राधान्यक्रम देऊन आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय। नाले सफाईला अजून एकदा परत आपण सफाई करणार आहे आणि काळजी करण्याचं कारण नाही, कारण आपण ठरवलेलं आहे की ह्या शहराला आपण एक सिंगापूर, मिनी सिंगापूर तरी करायचं आपण ठरवलेलं आहे आणि ते नक्कीच आपण करणार आहे। शहराच्या प्रत्येक गल्लीमध्ये सिमेंट रोड असला पाहिजे, गटर असले पाहिजे, पेवर वॉक तरी असले पाहिजे। मग ती आदिवासी हट्टी असो, ती दलित वस्ती असो, ती कुठल्याही समाजाची असो, प्रत्येक ठिकाणी गोष्टी पोचल्या पाहिजे, नागरिक सुविधा सर्वांना भेटल्या पाहिजे। हे आपण त्या ठिकाणी विजन ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी काम करतोय। आपण बघितलं की एवढ्या वर्षात तळोदा शहर कमिटीचे काही लोक बसून जेही उमेदवार देतील, साहेबांच्या नेतृत्वात हे मतदान होईल, ही निवडणुका होतील। मी कार्यकर्त्यांना इथे बसलेल्या सर्वांना विनंती करतो
माझी आपल्याला सर्वांना विनंती राहणार आहे, ज्यालाही पक्षश्रेष्ठी आदरणीय आमदार साहेब, भारतीय जनता पार्टीची कोर कमिटी तिकीट देईल त्यांनी फुल मताने मेहनत घ्यायची, जसं आपण विधानसभेला मेहनत घेतली आणि आता ज्येष्ठांनी पत्रात द्यायचे आहे त्या गोष्टीच्या पाऊल न करत आपण सगळ्यांनी मिळून कार्यक्रम करायचे आहे। आणि भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे, सर्वांनी एक संघ एक मुखाने काम करायचे, खांद्याला खांदा लावून काम करायचे पक्षासाठी। आणि येणारी नगरपालिकेवर पुनश्च आपला भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त करतो। आणि आमदार लोकांना ज्यांनी विरोध केला आहे ते शिवसेनेने, आणि कुठली चिंता करून नका, कागदावर त्याची टीम भले मजबूत दिसत असेल तर भारतीय जनता पार्टी विचाराची बांधिलकी या शहराशी हे विचारायची, तिचे कुठलेही काम असतील शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्वांना सोबत घेऊन कामं करा, गटात कुठले राजकारण होणार नाही। 2017च्या निवडणुकीमध्ये आम्ही लगायची टीम घेऊन उभं होतो, आमच्याकडे प्रमाणपत्र त्याची चालवायचा, जागा बांधकामी चालवायचा, लिंकिंगचे काम करायचा, आम्ही आमच्या वतीने बोलतो भारतीय जनता पार्टीमुळे आम्ही लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि पार्टीमुळे एखादा कार्यक्रम घेतल्याशिवाय एकत्र येणार नाही। आणि जोपर्यंत आपण आमचे ऊर्जास्थान आहे, आपण जोपर्यंत आमच्या वजन ऊर्जा देणार नाही तोपर्यंत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील काम करताना ज्या काही अडचणी येतात त्या आपण जे आपलं म्हणणं म्हणजे आपण जी ऊर्जा देणार आहे कार्यकर्त्यांना आम्हाला, त्या ऊर्जेतूनच येणाऱ्या काळात आम्ही या शहरात काम करणार आहे। आपण जी जबाबदारी देणार त्या जबाबदारीला निश्चितपणे आम्ही सर्व कार्यकर्ते आपण दिलेला आदेश